आईस भेटावे आले मनी, परत जावे स्वदेशा लागुनी, परीन बाबांचे आज्ञे वाचुनी, पाऊल तेथून काढवे. मग ते पत्र घेऊन हाती, संन्यासी गेला मशिदी प्रती, बाबांस करू लागला विनंती, मातेची स्थिती निवेदुनी. महाराज साई समर्था, मनी मातेच्या भेटीची आस्था, आज्ञा दीजे प्रसन्न चित्ता, मज मार्गस्था कृपा करी. धावोनी लागला बाबांचे चरणी, होईल की आज्ञा कृपा करूनी, माता प्राण कंठी धरूनी, असेल धरणी खिळलेली, असेल पाहत माझी वाट, घेऊ द्या मज दृष्टी भेट, होतील तिचे सह्य कष्ट, सुखे शेवट होईल. साई समर्थ अंतर्ज्ञानी, त्याचेच आयुष्य सरले जाणुनी, वदती काय तया लागुनी, चित्त देऊनी ते परिसा. होता इतुका मातेचा लळा, तरी का हा वेश स्वीकारिला, साजेना ममत्व या वेशाला, कलंक भगव्याला लाविला. जा बैसत्वा व्हावेन उदास, जाऊ दे की थोडे दिवस, करू मग पुढील विचारास, धीरत्वा चित्तास धरावा. वाड्यात असती बहुत चोर, कवाडे लावोनी रहावे हुशार, सर्वस्वाचा करीतील अपहार, घाला अनिवार घालितील. वैभव कधीही नव्हे शाश्वत, शरीर हे तो सर्वदा अनित्य, जाणूनी मृत्यू नित्य सन्निहित, धर्म जागृत ठेवावा. देह स्त्री पुत्रादिकी, अहम ममाभिमान जो लोकी, तत्प्रयुक्त तापत्रिकी, अनर्थ ऐहिकी या नाव. दुजा अनर्थ आमुष्मिक, जन जे जे परलोक कामुक, परलोक ही मोक्ष प्रतिबंधक, अधोमुख सर्वदा. तेथे नाही पुण्योपचय, तेथील प्राप्ती नाही निर्भय, क्षीण पुण्ये पतन भय, आहे निसंशय तेथेही. तरी हे ऐहिक आमुष्मिक, उभयही भोग अनर्थावहक, तयांचा त्याग निःशेख, आद्योत्पादक आनंदा. संसारास जे जे विटले, अढळ हरिपदी जे जे विनटले, तयांच्या बंधाचे बिरडेच फिटले.